नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता आजच्या दिवशीची सगळ्यात मोठी खुशखबर, सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. आताची सर्वात मोठी बातमी, आताची सर्वात मोठी अपडेट. तर बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट बघताय म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. पाहू शकता एप्रिल हप्ता 2100 रुपये. तर एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहे का, आणि त्याच्याबद्दल एक मोठी अपडेट, मोठी खुशखबर समोर आलेली आहे. 2100 रुपयाबद्दल नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2100 रुपयाबद्दल एक मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे, आणि या ठिकाणी महायुतीच्या नेत्याने एक मोठी घोषणा केलेली आहे. दरम्यान हे 2100 रुपये कधीपासून भेटतील याच्याबद्दल भरपूर महिला वाट बघत आहेत. तर बघा, 2100 रुपये तुम्हाला कधी भेटतील त्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आणि 2100 रुपये कोणत्या कोणत्या महिलांना पाहिजेत त्यांना देखील संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, आणि आज पण तुम्हाला नवीन अपडेट जी आहे ती पाहायला मिळणार आहे. नेहमीच तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर अचूक माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. पुढे बघा, तुम्हाला पुन्हा 3000 रुपये जमा होऊ शकतात, आणि याविषयीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सर्वच्या सर्व महिलांना हे पैसे जमा होणार आहेत, आणि त्याविषयीची अपडेट देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती करते की सर्वच्या सर्व महिलांनी पटापट या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला पण सर्वांनी पटपट सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेच्या सर्वात छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर बातमी बघू शकता, लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी देणार असं महायुतीच्या नेत्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत पुढे समजून सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरत घसघशीत बहुमताने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी महत्त्वाचा वाटा बजावणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम चर्चेत आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तर सतत माहितच असेल, लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून कायम ही चर्चेत राहणारी योजना आहे. त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याच्याबद्दल देखील बऱ्याच महिला आता चर्चा करताना दिसत आहे. तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याविषयीची देखील दमदार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. तर पुढे बघा, 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा 9 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेत मला एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेत पटपट सर्वांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हा चांगलाच गाजला होता, आणि या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता. कारण महायुतीच्या नेत्यांनी असं सांगितलं होतं की जर आम्ही सत्तेत पुन्हा आलो तर आम्ही निवडणुका झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला देऊ, आणि अशी घोषणा महायुती सरकारच्या नेत्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान केली होती. तर आता 2100 रुपयासंदर्भात काय अपडेट आहे ते आपण बघूया. तर बघा, निवडणुकीचा निकाल नोव्हेंबर महिन्यात लागून महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आलं. डिसेंबर मध्ये शपथविधी झाला. मार्च महिन्यामध्ये नवीन सरकारचं अर्थसंकल्पीय बजेट देखील सादर झालं. पण अद्यापही सरकारकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणी आता सरकारवर खूप नाराज झालेल्या आहेत. तसेच दर महिन्याला 2100 रुपये कधीपासून मिळतील याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र आता याच 2100 रुपयाबाबत महायुती सरकारच्या एका मोठ्या नेत्याने वक्तव्य केलेलं आहे. तर काय म्हणाले बघा, लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ असं मंत्री हसन मुश्रीफ जी म्हणाले आहे. आणि ते असंही म्हणाले, 2100 रुपये दिल्याशिवाय जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत हे आम्हाला माहित आहे असं ते म्हणाले. परंतु 2100 रुपयाबाबत कोणतीही ऑफिशियल घोषणा झालेली नाहीये, किंवा मार्च महिन्यामध्ये जे बजेट सादर झालं त्यामध्ये देखील 2100 रुपयाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. तर लाडक्या ताईंनो, आता आपलं पावसाळी अधिवेशन होणार आहे, आणि त्यामध्ये 2100 रुपयाची घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला 2100 रुपये हवेत सर्वांनी एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघूया एप्रिल महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे. तर लाडक्या ताईंनो, एप्रिल महिना आता संपत आलेला आहे, आणि जवळपास फक्त 10 दिवसच बाकी राहिलेले आहेत. तर या 10 दिवसांमध्ये तुम्हाला कधीही पैसे तुमच्या अकाउंटवर येऊ शकतात, कारण की आता पडताळणी पूर्ण होऊन जिल्ह्यांच्या याद्या देखील पुढे आलेल्या आहेत. फक्त 2-3 जिल्हे शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. तर लाडक्या ताईंनो, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब
नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।